मस्त म्हणजे मी फोनवर तुमची अपॉइंटमेंट घेतलेली. हा. तर मला काही क्वेश्चन्स विचारायचे होते तुम्हाला. मॅम, मी स्पर्श IVF सेंटर बद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलंय आणि माझ्या बहिणीला थोडं प्रेग्नन्सीचे इश्यू होते. ओके. तर म्हटलं मी तुम्हाला प्रत्यक्षात येऊन थोडंसं डिस्कस करावं. ओके. तर मला असं जाणून घ्यायचं होतं की इन्फर्टिलिटी ही ट्रीटमेंट सगळ्यांनाच घेणं गरजेचं आहे का? तसं असं म्हणजे बघ माही, याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट कोणाला करतो ज्यांच्या लग्नाला 1 वर्ष होऊनही त्यांनी असुरक्षित संभोग ठेवूनही जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्या जोडप्याला इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेतलेली चांगली असते. बरं, माझ्या बरोबरच अनेकांना हे जाणून घ्यायचं की यामध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट घेतली जाते. ओके. माही, यामध्ये ना ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत. इन्फर्टिलिटीमध्ये ह्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत. यामध्ये आपण प्रथम काय करतो की पेशंट आल्यानंतर त्यांची डिटेल हिस्ट्री घेतली जाते. त्यांची डिटेल हिस्ट्रीमध्ये आम्ही पूर्ण मेन्स्ट्रुअल हिस्ट्री, त्यांचं एज फॅक्टर, त्यांची ऑक्युपेशन काय आहे, त्यांचं डाएट कसं आहे, त्याच्यानंतर त्यांची प्रिव्हियस काही ऑब्स्टेटिक हिस्ट्री आहे का, जसं की काही प्रिव्हियस अबॉर्शन्स असतात, रिपीटेडली अबॉर्शन्स असतात, मेन्सेस रेग्युलर आहेत की नाही, इरेग्युलर आहेत का, मेन्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत का, कमी प्रमाणात आहेत. कमी प्रमाणात असेल तर त्याला आपण ऑलिगोमेनोरिया म्हणतो. त्यानंतर त्यांचं डिटेल एक्झामिनेशन केलं जातं. याच्यामध्ये एक्झामिनेशनमध्ये पेशंटचं कम्प्लीट फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं. त्यानंतर इंटरनल एक्झामिनेशन केलं जातं. सेकंड थिंग, जेव्हा कपल येतं त्या कपल मध्ये जो मेल पार्टनर असतो त्या मेल पार्टनरची सुद्धा हिस्ट्री घेतली जाते. त्यांचं जे ऑक्युपेशन आहे किंवा त्यांचं एज किती आहे, त्यानंतर त्यांना काही मेडिकल डिसऑर्डर्स आहेत का, जसे की डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड आहे किंवा त्यांना प्रिव्हियस काही सर्जरी झालेली आहे का, हे सगळं आम्ही डिटेल हिस्ट्री घेतो आणि त्यानंतर त्यांचंही काही इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. मग आता हिस्ट्री पार्ट झाल्यानंतर मग आम्ही येतो इन्व्हेस्टिगेशन्सकडे. मग त्यांची इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये आम्ही काय घेतो की त्यांचं ब्लड रिपोर्ट्स असतात. मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर दोघांचेही ब्लड रिपोर्ट्स केले जातात. त्याच्यामध्ये त्यांचे हिमोग्लोबिन आहे, त्यांची ब्लड शुगर लेवल आहे, त्याच्यानंतर थायरॉइड टेस्ट आहे, प्रोलॅक्टिन आहे, ह्या सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. नंतर ज्यांच्या लग्नाला मोर दॅन 5 इयर्स झालेले आहे किंवा ज्यांचं वय 30 पेक्षा जास्त आहे, ह्या लोकांमध्ये सिरम AMH नावाची टेस्ट केली जाते. त्यानंतर त्यांचे FSH, LH, E2 ह्या सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि मग इन्व्हेस्टिगेशन करून मग आम्ही ठरवतो की याच्यामध्ये ट्रीटमेंट मोडॅलिटी कशा प्रकारे केली जाईल. त्यानंतर जे मेल पार्टनर आहे, मेल पार्टनरचं आपण सिमेन अनालिसिस म्हणजे शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंचं क्वालिटी किंवा त्यांची मोटिलिटी जी आहे ती चेक केली जाते. ओके. आणि मग यामध्ये हे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स बघून मग आम्ही ठरवतो की ट्रीटमेंट कशी करायची, कोणत्या प्रकारची करायची. ओके. माझी अजून एक क्युरी ही होती की IVF ही टेस्ट प्रत्येक पेशंटला घेणं गरजेचं आहे का? आता कसं आहे ना बघ भाई, म्हणजे आपल्याकडे ना लोकांचा थोडासा गैरसमज आहे की सगळ्याच लोकांना, म्हणजे जर IVF सेंटरमध्ये तुम्ही आलायत इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंटसाठी तर प्रत्येक पेशंटला IVF लागतेच असं नाही. हे आपल्या लोकांचा गैरसमज आहे. तो थोडासा आपण कमी करायला हवा. जो गैरसमज असा आहे की आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो की आमचं IVFच होतो, असं नाही. याच्यामध्ये जसं मी तुला सांगितलं की आपलं इन्व्हेस्टिगेशन्स नुसार आम्ही ट्रीटमेंट मोडॅलिटी ठरवतो. मग त्यामध्ये प्रथम ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे की जसं की आम्ही फक्त ओरल मेडिसिन्स दिले जातात. ओरल मेडिसिन्स बरोबर त्यांना ओरल ओव्हिलोजन दिले जातात. त्यांचं फॉलिक्युलर स्टडी केलं जातं आणि त्यानंतर मग त्यांना अंड तयार झाल्यानंतर अंड फुटण्याचे इंजेक्शन देऊन प्लॅन रिलेशनशिप ठेवून मग त्यांना आम्ही प्रेग्नन्सी कन्सिव्ह होते. अशी एक ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे. त्यानंतर सेकंड मोडॅलिटी अशी आहे की आपण काय करतो की ज्या लोकांमध्ये 3 ते 6 महिन्यापर्यंत त्यांनी ओरल ट्रीटमेंट घेऊनही जर प्रेग्नन्सी राहिली नसेल तर त्या लोकांमध्ये त्यांची ट्युबल पेटन्सी चेक केली जाते. यामध्ये HSG नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपी केली जाते. समजा ह्या सर्व गोष्टी नॉर्मल असतील आणि तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्या लोकांना आपण IUI नावाची ट्रीटमेंट करतो. यामध्ये काय केलं जातं की IUI म्हणजे काय, इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. यामध्ये आपण काय करतो, त्या युट्रसमध्ये आपण काय करतो की IUI म्हणजे काय की जे सिमेन आहे, सिमेन हे त्याला प्रोसेस करून ह्या गर्भपिशवीमध्ये युट्रसमध्ये आतमध्ये ट्यूबने सोडलं जातं. त्याला आपण काय म्हणतो की इंट्रा म्हणजे आतमध्ये, युट्राईन मीन्स गर्भपिशवीच्या आतमध्ये.
आणि सेमिनेशन म्हणजे जे काही आपण सिमेंट वॉश केलेले प्रोसेस केलेले गुड क्वालिटी स्पर्म्स हे फक्त आतमध्ये गर्भपिशवीमध्ये सोडले जातात. Okay. त्याला आपण IUI म्हणतो, IUI. इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. ज्या लोकांमध्ये मेडिसिन घेऊन सुद्धा प्रेग्नन्सी राहत नसेल त्या लोकांना आम्ही IUI केली जाते. किंवा मेल पार्टनर मध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, जसं की त्यांची शुक्राणूंची संख्या कमी आहे, शुक्राणूंची क्वालिटी कमी आहे, किंवा त्यांना इजेक्शन डिसऑर्डर्स आहेत, ज्या लोकांमध्ये डायबेटीज आहे त्या लोकांमध्ये हे आम्ही IUI ची ट्रीटमेंट करतो. ओके. त्यानंतर समजा की त्यांचे IUI 3 ते 4 किंवा 6 सायकल्स करून सुद्धा प्रेग्नन्सी जर राहत नसेल तर मग त्यांना पुढे आम्ही IVF ऍडवाइस करतो. पण IVF करण्यासाठी सुद्धा कंडिशन्स आहेत. जसं की आता फिमेल पार्टनर जी आहे त्या फिमेल पार्टनर मध्ये काही कंडिशन्स आहेत की ज्या कंडिशन मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त IVFच करावं लागतं. ओके. जसे की ज्यांची अंडकोशामध्ये अंड्यांची संख्या कमी झालेली आहे, त्यांचं वयाच्या 35 नंतर प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी ते आलेले आहेत, किंवा त्यांचे लेट मॅरेजेस आहेत. त्यानंतर फिमेल्स मध्ये आता तू ऐकलेलंच आहेस की PCODचं किती प्रमाण वाढलेलं आहे. आपण प्रत्येक 10 मधून 7 फिमेल्स मध्ये PCODचं प्रॉब्लेम दिसून होतं. त्या लोकांमध्ये काय होतं की स्वतःचे अंडे तयार होत नाहीत, किंवा जरी झाले तरी ते ओव्ह्युलेशन होत नाही. त्याला आपण अनओव्ह्युलेशन म्हणतो. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे हा अनओव्ह्युलेशन होतो. ह्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला IVF ची गरज पडते. त्यानंतर एक एंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला जर ते मॉडरेट टू सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस असेल तर त्याला सुद्धा IVF ची गरज पडते. दुसरी गोष्ट, आपल्याला हे जे ट्यूब्स आहेत गर्भपिशवीच्या ह्याच्या दोन्ही बाजूच्या ट्यूब्स आहे, याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो. ह्या फॅलोपियन ट्यूब जर ब्लॉक्स असतील तर याला सुद्धा आपल्याला IVFच करावं लागतं. मग याच्यामध्ये आम्ही जरी लॅप्रोस्कोपी करून जर ह्या ट्यूब्स ओपन नाही झाल्या तर याच्यामध्ये आपल्याला IVF लागते. दुसरी गोष्ट, सपोज जर काही जसे काही आजार आहेत, क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स आहेत, त्यात सुद्धा ह्या आपल्याला ट्रीटमेंट मोडॅलिटी चेंज करावी लागते. ह्या अशा काही कंडिशन्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला IVFच करावं लागतं. थँक्यू सो मच मॅम. तर आज डॉक्टर अनिता बँकर मॅम यांच्याशी मी डिस्कशन केलं. माझ्या मनात खूप सारे गैरसमज होते, ते आज दूर झाले. तर मॅम, मी माझ्या बहिणीला नक्की रेकमेंड करेन, मी तिला नक्की इकडे घेऊन येईल. आणि हो, मी तुम्हाला सुद्धा रेकमेंड करते की तुम्हाला सुद्धा आई बाबा होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्पर्श IVF सेंटरला एकदा नक्की भेट द्या. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम.